जीवनात चांगल्या मार्गदर्शकापासून शिकण्याची, प्रेरित होण्याची आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याची संधी खूप कमी वेळा आणि कमी लोकांना मिळते. तर ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांनी वाया घालवू नका. आपण दरवर्षी एका वेळेस एकच बॅच घेतो. दर महिन्यात आपली न्यू बॅच, एका वर्षामध्ये 10 बॅच आपण घेत नाही. एकच वेळा चांगल्या प्रकारे तयारी करून घेतो आणि ती तयारी अशी असते की जर तुम्ही त्यानुसार तयारी केली, अभ्यास झाला, तर तुम्ही होणारी कोणती पण परीक्षा क्लिअर करू शकता. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये होणारी कोणती पण एमसीक्यू जेई लेवलची एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. आपली 20 जून 2026 पासून नवीन बॅच चालू झाली आहे. ऑफलाईन मोड, लाईव्ह मोड आणि रेकॉर्डेड मोड, तुम्ही कोणत्याही मोड मध्ये करू शकता. त्याचे आपला पहिला आणि दुसरा सब्जेक्ट झाला आहे. दुसरा सब्जेक्ट जस्ट आज कंप्लीट झाला आहे. पहिला सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल होता आणि दुसरा सब्जेक्ट टॉस आणि एसे होता, म्हणजे थिअरी ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल अनालिसिस. आपला थर्ड सब्जेक्ट 12 तारखेपासून सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन म्हणून चालू होत आहे. आपण पहिले 2 सब्जेक्ट इतक्या चांगल्या प्रकारे घेतले की प्रत्येक विद्यार्थीला हे समजलं. किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही हे खाली इथं एक बारकोड दिलाय, तुम्ही याला स्क्रीनशॉट करून स्कॅन करा किंवा अप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. सुपर40 अमरावती म्हणून प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला समजणार की तुम्ही जे पहिले शिकले होते व जे आता शिकत आहे स्पर्धा परीक्षेसाठी, यात खूप फरक आहे. आपण प्रत्येक विषय इतक्या चांगल्या प्रकारे घेतो की जवळपास कोणत्या पण एक्झाम राहा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रत्येक एक्झाम मध्ये 90% पेक्षा जास्त प्रश्न तुम्ही आपल्या क्लासरूम नोट्स, क्लासरूम टीचिंग आणि टेस्ट सिरीज आणि आपल्या प्रॅक्टिस मधून कव्हर करू शकता. तर आपला तिसरा विषय 12 तारखेपासून सुरू होत आहे. ज्यांना ही संधी मिळत आहे ऑफलाईन मध्ये, लाईव्ह मध्ये शिकण्याची, त्यांनी ही संधी घालवू नका. खूप चांगल्या प्रकारे आपण प्रत्येक विषय कव्हर करतो. एकदम प्रीमियम लेवलवर, प्रो लेवलवर आपलं राहते. आपण प्रत्येक गोष्ट एकदम पीक लेवलवर करतो. आपली टीचिंग, आपला क्लासचा टायमिंग एकदम स्टँडर्ड टायमिंग असते. आपला सकाळी 7 ते 1, यामध्ये तुम्हाला 20 ते 25 मिनिटाचा ब्रेक मिळते आणि एकदम फ्लॉलेसली क्लास चालते. तुम्हाला वाटेल की आपण जे शिकत आहे त्यामुळे आपली एक लय तयार झाली आहे. आपला अभ्यास एकदम स्मूथली होत चाललाय. रोज 6 घंटे क्लासमध्ये जायचे आणि बाकी घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. तर आपले असेच विषय कव्हर होत जाईल. आपली दर महिन्याला न्यू बॅच चालू होत नाही. जे तुमचे 2 विषय सुटून गेले, तुमचं लक किंवा बॅड लक म्हणा, तर ते विषय तुम्हाला प्युअरली रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कव्हर करणं आहे. इथं क्लास करायचा, जो थर्ड सब्जेक्ट चालू होईल, नंतर घरी जाऊन तुम्ही तो विषय करणार आहे. जे जॉब करत आहे ते रेकॉर्ड मध्ये करू शकतात, जे कॉलेजला आहे ते रेकॉर्ड मध्ये करू शकतात. तुमचं लग्न झालं आहे पण तयारी करायची इच्छा आहे, तुम्ही खरंच तयारी करू शकता. मी तुम्हाला खोटे प्रॉमिस देणार नाही. एकाच वर्षात पोस्ट निघते नाही निघत भैया. तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागते. जर मेहनत कराल तुम्हाला तरच यश मिळते. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो, जर आपण सांगितलेल्यानुसार तयारी केली तर तुमचं यश हे नक्की राहते. टॉस, स्ट्रक्चर, सॉन्ग प्रत्येक टीचर शिकवते, प्रत्येक लाईन मध्ये शिकवण, पण तुम्हाला एकदम प्रो लेवलचं शिकायचं आहे. हा ऍप डाउनलोड करा. स्टे कनेक्टेड. समोर पण भेटूया.